नातेपुते प्रतिनिधी बाबा ननवरे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते व शिक्षणाचे महान प्रेरणास्थान असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक जून 26 नातेपुते येथील मीनाक्षी कॉम्प्लेक्समधील दिशा अकॅडमीमध्ये प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर, उद्योजक, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी दिशा अकॅडमीचे संचालक विकास पोपट रूपनवर पोलीस पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व, कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी यावर मोलाचे विचार व्यक्त केले। ते म्हणाले की आज अनेक खासगी अकॅडमींमध्ये जादा प्रवेश फी व शिकवणी शुल्क आकारले जात असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात। ही बाब लक्षात घेऊन दिशा अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांकडून केवळ 500 रुपये इतके नामांतर शुल्क आकारले जाते। तसेच अनाथ, गरजू व अत्यंत आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना फीची कोणतीही सक्ती केली जात नाही। ज्यांना फी भरणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार अकॅडमीने केला आहे। समाजाने आपल्याला जे दिले आहे त्याची परतफेड करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, असा संदेश देत विकास रूपनवर सर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रात्रंदिवस कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांच्या या सामाजिक कार्याचे विद्यार्थ्यांनीही मनापासून कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण समिती, माळशिरस तालुका अध्यक्ष धनंजय थोरातसाहेब, तालुका उपाध्यक्ष प्रदीप बाबा ननवरे, हितेश भैया सावंत, युवा उद्योजक बाबा सेठ, सुनील भगत आणि गोरखनाथ साळवे आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी दिशा अकॅडमीच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक करून भविष्यात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास खंबीरपणे साथ देण्याचे आश्वासन दिले। यावेळी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्धवट सोडू नये, आपल्या अडचणी विकास रूपनवर सर यांच्यासमोर मोकळेपणाने मांडाव्यात आणि दिशा अकॅडमीच्या माध्यमातून शिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले। शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे। आर्थिक परिस्थिती कधीही गुणवत्तेच्या आड येऊ नये, हा संदेश देत छत्रपती शाहू महाराज जयंतीचा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला। 26 जून आहे, राजर्षी शाहू महाराज यांची जयंती। राजर्षी शाहू महाराज यांना आरक्षणाचे जनक मानले जाते। राजर्षी शाहू महाराज यांना आरक्षणाचे जनक मानले जाते। पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून त्याला आरक्षणाचे व्यापक आणि राष्ट्रीय स्वरूप दिलेलं आहे। शाहू महाराज यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलेलं आहे। त्याचबरोबर 26 जुलै 1902 रोजी त्यांनी बहुजन आणि मागासवर्गीयांना नोकरीमध्ये 50% आरक्षण दिलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी मागासवर्गीयांसाठी वसतिगृह काढलेले आहेत। त्यांचा लोककल्याणकारी राज असा उल्लेख केला जातो आणि राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर देशभर साजरी केली जाते। त्यांनी सामाजिक कार्य करत असताना त्यांना खूप अडचणी आलेल्या आहेत। ज्याप्रमाणे वेदोक्त प्रकरणं असतील तर इतर काही सामाजिक रूढी असतील, यामध्ये त्यांना खूप त्रास झाला, परंतु याचा कुठलाही विचार न करता त्यांनी आपले जे राजा हे पद आहे ते जनतेसाठी त्यांनी त्याचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे। त्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि जे शिक्षणासाठी लहान विद्यार्थी असतील, मुलं असतील, ज्यांना शिक्षणाची आवड आहे त्यांना एक व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा परदेशामध्ये शिक्षणासाठी जाताना त्यांनी त्या ठिकाणी मदत केलेली आहे। मग आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना हाच विचारांचा वारसा या ठिकाणी आपण पुढे न्यायचा आहे। आपण नुसतं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास न करता आपण या विचारांना सोबत घेऊन आपण पुढे गेलो तर खऱ्या अर्थानं आपलं जे जीवन आहे ते सुखकर, यशस्वी आणि चांगल्या प्रकारचं होईल। आपण समाजाला काही देणं लागत असतो, मग आपण या ठिकाणी महापुरुषाच्या जयंती साजरा करत असताना त्यामधून कमीत कमी एक जरी विचार नेला तरी आपलं जीवन सार्थक होणार आहे। या ठिकाणी सर्व विद्यार्थी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्याला पुढील जीवनासाठी, पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय महाराष्ट्र। नमस्कार। महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण समिती यांच्या माध्यमातून आज आपण दिशा करिअर अकॅडमी नातेपुते आपल्यासमोर सर आहेत। आज रूपनवर सर, विकास रूपनवर सर, त्यांनी दिशा करिअर अकॅडमी नातेपुत्यात सुरुवात केलेलीच आहे जानेवारी 2026 पासून।
तर त्यांची चर्चा मी भरपूर ऐकलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी मदत करणे, त्यांना शिक्षणात कुठं अडचण येऊ नये, आर्थिक परिस्थितीमुळे कुठे अडचण उभी राहू नये, असं आता आपण बघतो तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात बघितलं तर अकॅडमिक क्लासेस, अकॅडमी भरपूर, त्या नावाखाली भरपूर लोकांनी प्रश्न विचारले की पैसे घेतले जातात काय, पालकाकडून जास्त फी आकारली जाते. पण आपले कारंड्याचे विकास रुपनवर सर पोलीस पाटील पण आहेत, तर त्यांनी नातेपुतेत विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये, ज्याची शिक्षण करायची इच्छा आहे पण आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांनी नातेपुतेत आपले मीनाक्षी कॉम्प्लेक्स येथे 2 गाळे घेतलेले आहेत. विद्यार्थी आपले पाठीमागं पण बसलेले आहेत, तर त्यांचं सहकार्य आहे. तर त्यांना विचारू, आज 26 जून शाहू महाराज कार्यक्रम निमित्त त्यांनी काय लोकांपर्यंत मेसेज पोचावा असा उद्देशाने काय मार्गदर्शन करतात विद्यार्थ्यांसाठी ते त्यांना आपण विचारू. सर नमस्कार. नमस्कार. सर, जे अकॅडमीसाठी तुम्ही आता हे क्लास चालू केलेला आहे, मग ह्यात तुम्ही आज कारंडचे पोलीस पाटील पण आहेत तिथं, बरोबर आहे, तर तुमची अशी भूमिका काय राहिली की बाबा विद्यार्थ्यांसाठी काय करावं म्हणून तुम्ही क्लास खोललाय का पैसे कमवण्यासाठी खोललाय? तर सर्वप्रथम शाहू महाराज जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ज्यावेळेस मी पोलीस पाटील म्हणून काम करतो, ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस समाजाला आपलं काय देणं असतं, म्हणजे जे आपल्याकडे चांगलं आहे ते इतरांना देणं लागतं. मग या माध्यमातून मी विचार केला की माझ्याकडे स्पर्धा परीक्षेचा अनुभव आहे, त्यामुळं मला वाटलं की त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत व्हावी. आपल्या भागातील विद्यार्थी आहेत, बाहेर दहिवडी असेल, वडोज असेल, बारामती असेल, पुणे असेल, या ठिकाणी अभ्यासाला गेल्यानंतर लाखो रुपये खर्च होतात. मग मला असं वाटलं की आपण आपल्या भागामध्ये राहून इथल्या तळागाळातील मुलांना, गरीब होतकरू मुलांना आपल्या ज्ञानाचा कसा फायदा होईल, मग हा विचार समोर आणला. आणि या विद्यार्थ्यांसाठी जवळजवळ 2011 पासून 15-16 वर्ष ही एक सामाजिक सेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यार्जन करायचं काम माझं सुरू आहे. मग जे काही विद्यार्थी असतील, होतकरू विद्यार्थी असतील, काही गरजू असतील, त्या विद्यार्थ्यांना आपण मोफतसुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. ते तुम्ही काय असं ह्यांना विद्यार्थ्यांना फी वगैरे नियमानुसार, कारण तुमचं मेंटेनन्स खर्च वगैरे का तर स्वतःचे नाहीत तुमचे, पण विद्यार्थ्याकडून असं काय फुकटच्या ह्याला गोष्टीला व्हॅल्यू पण राहत नाही, तर असं काय तर तुम्ही फी आकारली असेल की त्यांच्यासाठी काय? ठीक आहे, विद्यार्थी कसं आहे, काही विद्यार्थी म्हणतात की बाबा आमची एवढी फी घ्या किंवा तेवढी घ्या, परंतु विद्यार्थी जशी कुवत असेल त्या मापानं विद्यार्थी पैसे देत असतात. कारण या ठिकाणी पण गाळा असतो, त्याचं भाडं असतं किंवा प्रवास खर्च असतो. विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनच हे मार्गदर्शन चाललेलं आहे. आणि काही गरजू असतील, ज्यांची अडचण असेल ते मला भेटतात किंवा सर अशी आमची अडचण आहे, आम्हाला पैसे देणं काही परवडत नाही, असेही काही विद्यार्थी आपल्याकडे आहेत. म्हणजे एकंदरीत असं फीला पूर्णपणे असं ठाम निर्णय नाही की बाबा फीज दे आणि मग क्लासला ये, असं काही नाही. नाही, असं काय नाही बाबा, फीच असली पाहिजे किंवा फी असेल तरच आत घेतलं पाहिजे असं काय नाही. एखादा गरजू असेल, होतकरू असेल, ज्याला पालक नसतील किंवा एखादा अनाथ असेल, त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही मोफत शिकवतो. येतात विद्यार्थ्यांनी, सांगतात अशी अडचण आहे, त्या विद्यार्थ्यांना पण आपण त्या ठिकाणी शिकवत असतो. आत्तापर्यंत आपल्या अकॅडमीमध्ये किती विद्यार्थी घडलेले आहेत? अंदाजे प्रतिवर्षी एक 8 ते 10 विद्यार्थी तर होतात. आणि 2016 पासून भरपूर विद्यार्थी इथं भरतीसुद्धा मोठी निघाली आणि निकालसुद्धा मोठा लागलेला आहे. मग आपल्या नातेपुत्यातले आत्ता आणि विद्यार्थी संख्या किती वाढली आता तुमच्याकडे असं त्यांना, आणि फी तर तुम्ही देईल तसं घेताय त्यांच्या सदिच्छेने, मग आता आपल्या नातेपुत्यातले खेड्यापाड्यातले लोक किती, म्हणजे विद्यार्थी आता प्रवेश किती झाले फी तुमच्याकडे? अंदाजे एक 25 ते 30 प्रवेश झालेले आहेत. विद्यार्थ्याचा प्रतिसाद चांगला आहे. आणि विद्यार्थी एक माउथ पब्लिसिटी एकमेकांना सांगूनच विद्यार्थी आलेले आहेत. कुठेही बॅनरबाजी केलेली नाही किंवा कुठेही सोशल मीडियावरती आतापर्यंत नाही, फक्त जे विद्यार्थीच्या माध्यमातूनच सुरू आहे. विद्यार्थी सांगतात की सर आहे ते समजून घेतात किंवा चांगलं शिकवतात किंवा आम्हाला समजतं, आणि त्या ठिकाणी एक भावना पण चांगली वाटते की बाबा विद्यार्थ्याकडून त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आणि एक समाधानसुद्धा राहते. यापुढे तुमच्या दिशा अकॅडमीच्या माध्यमातून मुलांना काय संदेश असणार आहे? हे दिशा स्पर्धा मार्गदर्शन केंद्र आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मी असं सांगेन की तुम्हाला कुठलीही अडचण असेल प्रत्यक्ष येऊन भेटा.
काही तुमची कुठली आर्थिक असेल किंवा दुसरी कुठली अडचण असेल किंवा अभ्यासासंदर्भात काय अडचण असेल तर ती तुमची सोडवून दिली जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त सराव जास्तीत जास्त अभ्यास तुमचा करून घेतला जाईल. तर आता आपण दिशा अकॅडमी करिअर अकॅडमी यांच्या विद्यार्थ्यांना सरांनी जसं मार्गदर्शन केलं आता तर विद्यार्थ्यांना पण विचारू सरांचं कसं त्यांना वाटतं इथं तासात वगैरे त्यांचे अनुभव विचारू त्यांचा कसं वाटते सरांचा अनुभव वगैरे. सरांचा अनुभव एक नंबर आहे आणि दुसरीकडं फी जास्त आहे पण इथं सरांच्या क्लासमध्ये फी कमी आहे आणि सर भारी शिकवतो. फी आहे ना सरांची फक्त महिन्याला 500 रुपये आहे. बाकीचीकडं 6-7 हजार रुपये घेते ती पण नाट्यपुतेच भारी आहे. आणि किती विषय शिकवतात सर. सर 3 तास शिकवतं. विषय किती विषय 3 शिकवतात. 3 शिकवतात हां. आणि महिन्याला 500. हां. आणि जरी समजा नाही दिलं 500 सरांना म्हटलं तर सर काय म्हणते सर नाही काय पुढच्या महिन्यात द्या म्हणतात सर. जसं ॲडजस्ट होईल तसं तुमच्या हां. बळजबरी सरांची नाही. नाही. म्हणजे पहिली गोष्ट सर तुमच्या करिअरवर फोकस आहे हां. की तुम्ही आधी उभा राहा. हां. बरोबर ओके. तुमचा अनुभव काय. तसं शिकवतात सर भारी सगळं भारी आहे सरांचं आणि भारी बी शिकवतात. हे म्हणतात ना स्वस्त आणि मस्त तसं आहे. फी बी माफक आहे सर्वच माफक आहे इथं. तुमचा कसा अनुभव आहे सगळ्यांचा. सरांचा 16 वर्षाचा अनुभव आहे त्या मापाने सर हे मस्त शिकवतात आणि समजते पण सर शिकवले असं नाही की शिकवते ते मोक्यात टायमिंग वेस्ट झालं असं नाही. सर एक प्रश्न नाही समजलं सारखं समजून सांगण्याची क्षमता पण त्यांच्यात ठेवते ते असं नाही की बाकी शिक्षकांगत नाही समजलं तर घ्या पुढे असं उद्या बघू. रिव्हिजन घेण्यासाठी आम्हाला प्रॅक्टिससाठी सर बोलतेत पण इथं दिवसभर चालू असते. आमच्याकडे एक चावी पण दिली त्यांनी तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही सेल्फ स्टडी येऊन करू शकता. घरी वेळ घालवण्यापेक्षा इथं वेळ द्या अभ्यासाला. ह्या पहिल्याच भरतीत तुम्ही निघून जावं इथं स्थायिक होऊ नका म्हणते सर. आणि अशी फीची काही बंदी नाही बाबा ह्या महिन्यात नाही ॲडजस्ट झाली काय अडचण असेल तुम्हाला तर पुढच्या महिन्याची ॲडजस्ट करा. अशी काही फीसाठी बंदी नाही. फी दिली तरी नाही तर नको येऊ असं काही त्यांची बंदी नाही. आणि सर एकच शिक्षक 4ही विषय शिकवतात. जे के असेल आपला मराठी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल एकही विषय ते एकच शिक्षक शिकवतात 500 आणि त्यांची फी पण मूल्यमापन आहे 500 रुपये. बाकीकडे आपण क्लासेस लावले तर त्यांच्याकडे एका विषयाचे 500 रुपये आहेत आणि लायब्ररीचे वेगळेच. त्यापेक्षा तिकडे जास्त पैसे काढून तिथं पण तेच शिकणार आहे इथं पण आपण तेच शिकणार आहे. जिथं आपला फायदा होईल तिथं आपण गेलं पाहिजे. आणि सर पण असं नाहीत की बाबा फालतू हे ते एक नंबर शिकवते सर. अनुभव पण मस्त आहे. आम्ही तास लावून 1 महिना झाले असेल मस्त शिकवता. आम्हाला थोडाफार अनुभव आला की बाबा सर मस्त शिकवते त्यामुळे आम्ही इथं अजूनसुद्धा टिकून आहे आणि इथंच कायमस्वरूपी टिकून राहील भरती होईपर्यंत. म्हणजे तुमचं सरांचं प्रशिक्षण अनुभव सरांकडून भरपूर भेटतोय तुम्हाला. प्रतिसाद भरपूर आहे आम्हाला सरांकडून. आणि जरी तुम्हाला घरी वेळ न घालवता इथं जरी अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला या तुमच्या चावी दिलेली तुम्ही कधी येऊ शकता कधी अभ्यास करू. सरांचं म्हणणं असं आहे की घरी जे तुम्ही वेळ देताय फालतू ते इथे येऊन अभ्यासाला वेळ द्या. घरी टाइमपास करू नका. त्यासाठी सरांनी आमच्याकडे चावी सुद्धा दिलेली आहे. म्हणजे सरांचं भरपूर प्रतिसाद आहे आम्हाला. मोठ्या बंधूसारखं तुमच्यावर लक्ष ठेवूनच आहे. हो. म्हणजे तुम्ही सगळे करिअर अकॅडमीमध्ये सगळे सक्सेस होणार आहे सरांच्या मार्गदर्शनाने. 100% बरोबर ना. एकदा सगळ्यांनी सांगा मोठ्याने सरांच्या मार्गदर्शनात तुम्ही सगळे भरती होणार. ओके. तर सरांचं आज अनुभव आपण विद्यार्थ्याकडूनच पाहिलेला आहे. त्यांना म्हणणं आहे की बाहेर जे पैशासाठी जास्त शिकवलं जातं पण सरांचं एक आहे की विद्यार्थी घडावा गोरगरिबातनं उभा राहावा. त्यांची फीकडे लक्ष नाही पण विद्यार्थ्यांकडे लक्ष आहे आणि पूर्णपणे ह्या ऑफिसची जी शिक्षणाची त्यांचं हॉल आहे पूर्णपणे विद्यार्थ्याकडे चावी दिली जाते. त्यांचं असं म्हणणं आहे की वेळ बाहेर घालवण्यापेक्षा अभ्यासामध्ये घाला नेते येऊन बसून अभ्यास करा. म्हणून आपण विकास सर रुपनवर यांचे मनापासून महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण समिती यांच्या वतीने त्यांचं आभार.